हा केक बऱ्याच दिवसापासून मला बनवायचा होता आणि त्याचा योग आला. माझ्या स्वतःच्या ॲनिव्हर्सरीला हा मी सुंदर केक बनवला होता आणि सर्वांना खूप आवडला. आणि तुम्हाला सुद्धा जर हा केक शिकायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अगदी छोटासाच आहे. आणि अशा पद्धतीचा केक बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला नेहमीप्रमाणेच गोल केक आयसिंग करून घ्यायचा आहे. आणि मी सुद्धा तसंच केलेलं आहे. बटरस्कॉच फ्लेवरचा हा केक आहे आणि हाफ KGचाच मला बनवायचा होता, त्यामुळे मी अगोदरच आयसिंग करून ठेवली होती. त्यानंतर फायनल फिनिशिंग राहिलेली होती, तर अशा पद्धतीने ती सुद्धा करून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला तशा पद्धतीचा केक बनवायचा आहे. आणि अशा पद्धतीचे जर स्टँडिंगवाले केक असतील तर तुम्ही सुद्धा अगोदर 5 ते 6 तास केक सेट करून घ्या चांगला फ्रीजमध्ये, जेणेकरून केक आपला अगदी चांगला राहील. त्यानंतर पूर्ण केक आयसिंग करून झाल्यानंतर मी स्पॅच्युलाच्या सहाय्याने अशा पद्धतीने त्याला डिझाईन काढून घेत आहे. त्यानंतर आपल्याला इथे डिझाईन करण्यासाठी अशा पद्धतीचा कट मारायचा आहे एका बाजूला. केक आपला चांगला सेट झाला आहे, त्यामुळे मस्त लेयर पडलेले आहेत. आता या केकला आपल्याला उभं ठेवायचं आहे. त्यासाठी अशा पद्धतीने स्पॅच्युलाच्या सहाय्याने अगोदर त्याच्या कडा लूज करून घ्यायच्यात. त्यानंतर जी बाजू आपण कट केलेली आहे त्या बाजूला एक हात आणि मागच्या बाजूला एक हात असा घेऊन हा केक अशा पद्धतीने मी केक बोर्डवरती ठेवलेला आहे. केक सेट झाल्यामुळे मस्त असा राहिला आहे तो. जर आपण लगेच ही प्रोसेस केली तर केक पटकन मेल्ट होऊ शकतो, त्यामुळे केक सेट करून घेणं खूप गरजेचं आहे अशा पद्धतीच्या डिझाईनसाठी. आणि केकच्या तळाचा जो भाग असतो तो आपला आयसिंग केलेला नसतो, तर अशा पद्धतीने स्पॅच्युलाच्या सहाय्याने आणि पायपिंग बॅगनी ही क्रीम लावून त्याला फिनिशिंग द्यायची आहे. आणि त्यानेच राऊंडची सुद्धा डिझाईन काढून घ्यायची आहे स्पॅच्युलाच्या सहाय्यानेच, जेणेकरून ती फिनिशिंग चांगली दिसेल. अशा पद्धतीने हा केक करायला थोडासा अवघड वाटतो, पण एकदा केला का दुसऱ्या वेळेस सहज आपल्याला बनवता येतो. त्यानंतर आपला डेकोरेशनचा पार्ट आलेला आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हवं तसं तुम्ही डेकोरेशन करू शकता. इथे ॲनिव्हर्सरीचा केक असल्यामुळे इथे मी रेड आणि व्हाईट कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे केकचं. आणि केकसुद्धा मी ऑफ व्हाईटमध्ये बनवलेला आहे, जेणेकरून तो खूप सुंदर दिसेल त्याचा कलर. फुलंसुद्धा तशीच आहेत, छोटी मोठी अशा पद्धतीची जशी तुम्हाला हवी असतील तशा पद्धतीने तुम्ही ही गुलाबाची फुलं लावून डेकोरेशन करू शकता. त्यानंतर एक ॲनिव्हर्सरीचा टॅगसुद्धा लावलेला आहे. केकची शार्प फिनिशिंग देण्यासाठी इथे मी पायपिंग बॅगच्या साहाय्याने अशा पद्धतीने टिपक्यांची ही डिझाईन काढून घेते, जेणेकरून केक खूप सुंदर दिसतो. आणि आजचा हा आपला केक रेडी आहे. त्यामध्ये थोडेसे गोल्डन फॉगबॉल्स आणि कॅन्डल, परत हार्ट आणि जिप्सीसुद्धा लावलेली आहे, त्यामुळे केकचा लुक आणखीन खूप सुंदर दिसतो. आणि माझ्या स्वतःच्या ॲनिव्हर्सरीसाठी मी हा केक बनवला होता. जवळजवळ या केकला वर्ष झालं, कारण की अपलोड करायचा विसरून राहिला होता. चला म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून हा अपलोड करते. कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि हा सुंदर केक जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला ह्या लाईक करा, शेअर करा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि त्या शेजारी बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदर येईल. चला तर पुन्हा भेटूया नवीन एका केकसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.